विल्यम्स यांच्या देदीप्यमान कारकिर्दीवर एक नजर टाकूया। अंतराळामध्ये एकूण 608 दिवस म्हणजे 2 वर्षांचा जवळपास कालावधी त्यांनी अंतराळामध्ये घालवला। नासाच्या इतिहासामध्ये हा दुसरा सगळ्यात मोठा कालावधी आहे पुन्हा एका व्यक्तीने अंतराळामध्ये घालवलेला। 9 वेळा त्यांनी स्पेस वॉक केला म्हणजे अंतराळामध्ये चालण्याचा त्यांचा विक्रम आहे जो 62 तास 6 मिनिटांच्या कालावधीचा आहे। कुठल्याही महिला अंतराळवीरानं स्पेस वॉक केलेला हा सगळ्यात जास्त कालावधी आहे। सर्वाधिक स्पेस वॉकच्या यादीमध्ये सुनीता विल्यम्स 4थ्या क्रमांकावर आहे। दोन 2006 साली त्या पहिल्यांदा अंतराळात गेल्या। त्यावेळेस डिस्कव्हरी या शटलमधून त्यांनी अंतराळात झेप घेतली। मग कझाकस्तानमधून 127 दिवसांच्या मोहिमेसाठी त्यांनी उड्डाण केलं। 2012 साली एक्सपिडिशन 33 च्या कमांडर म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली। मग 2024 ला म्हणजे जवळपास 12 वर्षांनंतर त्या तिसऱ्यांदा अंतराळात गेल्या। बोईंग स्टारलायनर या यानातून आणि तिसऱ्या अंतराळवारीमध्ये प्रचंड तांत्रिक अडथळे आले होते त्यामुळे त्यांचा मुक्काम अपेक्षेपेक्षा खूप जास्त वाढला। 286 दिवस त्या अंतराळात राहिल्या आणि त्यानंतर 2025 मध्ये त्या पृथ्वीवर परत आल्या। निवृत्तीपूर्वी नासाच्या सर्वात वरिष्ठ वेतन श्रेणीमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला। GS-15 श्रेणीमधल्या सुनीता यांना 1,30,00,000 रुपयांचं वेतन आहे आणि निवृत्तीनंतर नासाकडून त्यांना पेन्शनही मिळणार आहे।